नापास रिक्षा चालक गद्दार मुख्यमंत्री जर तुमच्या पाठीत खंजीर खुपसत असेल तर अशा मुख्यमंत्र्याच्या बुडावर आपण लाच घालण्याचं काम येणाऱ्या काळात केलं पाहिजे। 18 सप्टेंबर रोजी अहमदपुरात झालेल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यात बोलताना नवनाथ वाघमारे व प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल गोपीनाथ जायभाई या शिवसैनिकांनी संताप व्यक्त करत यापुढे जीभ सांभाळून बोला अन्यथा आम्ही आमचे हात सांभाळू शकणार नाही अशा कडक शब्दात दोघांनाही इशारा दिलाय। त्या मेळाव्यामध्ये वाघमारे सर यांनी जे वक्तव्य केलं ते वक्तव्य मलाच नाही तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही पक्षाच्या आणि सर्वसामान्य लोकांना न पटलेलं वक्तव्य आहे ते वक्तव्य म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब इतके लोकप्रिय झाले असताना तो माणूस जर मुख्यमंत्र्यांना म्हणतो की रिक्षा चालक ऑटोवाला बुडावर लात घातली पाहिजे, तिसरी नापास, ही भाषा वाघमारे तुमची बरोबर नाही आणि अशी भाषा जर तुम्ही इथून पुढे बोलत असाल तर अशी भाषा आम्ही शिवसैनिक खपवून घेणार नाहीत। तुम्ही आरक्षण मागताय, आम्ही पण ओबीसी आहोत, आम्ही पण ओबीसीच्या आरक्षणाच्या मागणीसाठीच आणि तुम्हाला समर्थन देण्यासाठीच आलेलो होतो। परंतु जर तुम्ही आता मुख्यमंत्री फडणवीस साहेब पण होते, फडणवीस साहेबांचे मुख्यमंत्री काळात त्यांनी आरक्षण दिलं होतं, मग त्यांचं का नाव घेतलं नाही? त्यांचं पण नाव घ्यायला पाहिजे होतं ना तुम्ही, त्यांचं नाही नाव घेतलं, डायरेक्ट एकनाथराव शिंदे साहेबांच्याच नावावर लगेच त्यांना डॅमेज करायचं। आणि एवढा लोकप्रिय मुख्यमंत्री, अहो तुम्ही विचार करा, तुम्ही क्लिप काढून बघा, तुम्ही मुख्यमंत्र्याला ज्यावेळेस गद्दार आणि ऑटोवाला आणि रिक्षा चालक म्हणलो ना त्यावेळेस तुम्हाला 2 टाळे वाजले नाहीत। तुम्ही त्या जरांगे पाटलांबद्दल बोललो तर लोकांना थोडा आनंद वाटला असेल, तो तुमचा विषय आहे मनोरंजनाचा, परंतु हा विषय कदापि सहन केला जाणार नाही। त्यामुळे इथून पुढे बोलत असताना तुम्ही थोडी जीभ सांभाळून बोला, अन्यथा आम्ही आमचे हात सांभाळू शकणार नाही। आवाज बहुजनांचा।